देशाच्या सुजाण मतदारांनो, नमस्कार. मतदारांनो, मतदार यादीतल्या आपल्या वैयक्तिक तपशिलात बदल किंवा दुरुस्त्या करायच्या आहेत, हे तुम्ही नक्की करू शकता. त्यासाठी तुम्हाला भारत निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलेला अर्ज क्रमांक 8 भरायचा आहे. हा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं घरबसल्याही भरू शकता आणि त्यासाठी voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि वोटर हेल्पलाईन हे मोबाईल ॲप देखील उपलब्ध आहे. या व्हिडिओत आपण वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करून हा अर्ज कसा भरायचा आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही अँड्रॉइड मोबाईल धारक असाल तर गुगल प्ले स्टोअरमधून आणि आयफोनचे वापरकर्ते असाल तर ॲप स्टोअरमधनं वोटर हेल्पलाईन हे ॲप मोबाईलवर डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या. या ॲपच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या अनेक सेवांचा लाभ आपण घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला ॲपवर खातं तयार करून मग लॉग इन करावं लागतं. हे खातं कसं तयार करायचं याबाबतचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. त्याची लिंक इथे समोर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. आता ॲपवर लॉग इन झालं की मग आपल्याला मुख्य पानावर तळाशी असलेला एक्सप्लोअर हा पर्याय निवडायचा आहे. मग समोर आलेल्या पर्यायांमधनं वोटर सर्व्हिसेस या वर्गवारीतला करेक्शन ऑफ एंट्रीज फॉर्म 8 अर्थात अर्ज क्रमांक 8 हा पर्याय निवडायचा आहे. त्यावर क्लिक केलं की वोटर मित्रा या ॲप सहाय्यकाची सूचना आपल्याला दिसते. ती वाचून लेट स्टार्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर एक समोर नवं पान येतं. त्यावर तुम्हाला आय हॅव एपिक नंबर आणि आय डोंट हॅव एपिक नंबर असे दोन पर्याय दिसतात. त्यातून आय हॅव एपिक नंबर हा पर्याय चिन्हांकित करायचा आहे आणि मग नेक्स्ट हे बटन दाबायचं आहे. यानंतर समोर आलेल्या पानावर आपण मतदार ओळखपत्र क्रमांक आणि राज्य हा तपशील भरून त्या खालचं फेच डिटेल्स हे बटन दाबणार आहोत. आपण दिलेला मतदार ओळखपत्र क्रमांक योग्य असेल तर त्याच्या तपशिलाच्या नोंदी उपलब्ध असल्याचा संदेश आपल्याला दिसतो आणि तो दिसल्यावर तुम्हाला तळाशी असलेलं प्रोसीड हे बटन दाबून पुढे सरकायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रा क्रमांकाबाबतचे तपशील दिसतील. ते योग्य आहेत की नाही हे तपासून नेक्स्ट हे बटन दाबून आपण पुढे जाऊया. यानंतर समोर आलेल्या नव्या पानावर आपल्याला काही वैयक्तिक तपशील द्यायचे आहेत. त्यापैकी आपलं नाव आणि आडनाव हे तपशील आपोआपच भरलेले असतात. त्या खालच्या रकान्यात आपला आधार क्रमांक लिहायचा आहे आणि समजा आपण तो देऊ शकत नसू तर त्याखाली दिलेला आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार नंबर बिकॉज आय डोंट हॅव आधार नंबर हा पर्याय चिन्हांकित करायचा आहे. मग त्या पुढच्या रकान्यांमध्ये क्रमानं आपला किंवा आपल्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी हा तपशील भरून नेक्स्ट हे बटन दाबायचं आहे. आता समोर आलेल्या पानापासून मुख्य अर्जाला सुरुवात होते. इथे आपल्याला 4 पर्याय दिसतात. आपण आपल्या विद्यमान मतदार यादी अंतर्गतच आपल्या वैयक्तिक तपशिलात बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठीचा अर्ज करतोय. त्यासाठी या 4 पर्यायांपैकी करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टोरल रोल हा पर्याय निवडून नेक्स्ट हे बटन दाबायचं आहे. मतदारांनो, आपल्या विद्यमान मतदारसंघातच आपण घर बदललं, लग्न किंवा इतर कारणांमुळे आपलं नाव बदललं किंवा मतदार ओळखपत्रात आपले चुकीचे तपशील नोंदवले गेलेत, या आणि अशा योग्य कारणांसाठी आपल्याला हा अर्ज भरावा लागू शकतो. आता हा अर्ज भरण्यासाठीचा पर्याय निवडल्यानंतर समोर आलेल्या नव्या पानावर आपलं नाव, लिंग, जन्मतारीख किंवा वय, नातेसंबंधाचा प्रकार, नातेवाईकाचं नाव, विद्यमान मतदारसंघातच आपला बदललेला पत्ता, मोबाईल क्रमांक आणि छायाचित्र यांपैकी कोणत्या तपशिलांमध्ये बदल किंवा दुरुस्त्या करायच्या आहेत ते चिन्हांकित करण्यासाठीचे पर्याय आपल्याला दिसतात. या पर्यायांपैकी एका वेळेस आपण जास्तीत जास्त 4 पर्याय निवडू शकतो. आपण उदाहरणादाखल नाव, जन्मतारीख आणि पत्ता असे 3 पर्याय निवडून नेक्स्ट हे बटन दाबूया. आता समोर आलेल्या पानावर सुरुवातीला आपण आपलं बदललेलं नाव आणि आडनाव हे तपशील द्यायचे आणि त्याखालीच ते आपल्या प्रादेशिक भाषेतही दिसतात. ते तपासा आणि काही चुका असतील तर दुरुस्त करून घ्या. त्याखालीच दिसत असलेल्या प्रूफ ऑफ चेंज ऑफ नेम या पर्यायावर क्लिक करून आपल्याला आपल्या बदललेल्या नावाचा पुरावा इथे जोडायचा आहे. तुम्ही फोटो काढून किंवा मोबाईल गॅलरीत सेव्ह केलेला दस्तऐवज निवडून तो जोडू शकता. तसे पर्याय सुद्धा आपल्याला दिसतात. आपल्या सोयीनं पर्याय निवडून तुम्ही पुराव्याचा दस्तऐवज जोडून घ्या. यानंतर तुम्हाला तुमच्या बदललेल्या पत्त्याचा आणि तुमच्या जन्मतारखेचा तपशील आणि पुरावा द्यायचा आहे. इथे रहिवासाचा पुरावा म्हणून तुम्ही भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड, महसूल खात्याच्या किसान बही या पुस्तिकेसोबतच जमिनीच्या मालकी संदर्भातला दस्तऐवज, भाडे करार, पाणी, वीज तसंच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचं 1 वर्षाच्या आतलं देयक, राष्ट्रीय शेड्यूल बँका किंवा टपाल विभागाचं चालू असलेल्या खात्याचं पासबुक, घर स्वतःच्या मालकीचं असेल तर त्यासंबंधीचा नोंदणीकृत विक्री करार यांपैकी कोणत्याही एका दस्तऐवजाची स्वप्रमाणित प्रत देऊ शकता. आणि वयाचा पुरावा म्हणून तुम्ही अधिकारक्षम यंत्रणांनी वितरित केलेला जन्माचा दाखला, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, आधार कार्ड, आपल्या जन्मतारखेची नोंद असलेलं राज्य, केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचं इयत्ता 10वी किंवा 12वीचं निकालपत्र यांपैकी कोणत्याही एका दस्तऐवजाची स्वप्रमाणित प्रत देऊ शकता. समजा तुमच्याकडे वय आणि निवासाचा पुरावा म्हणून आत्ता सांगितलेले कोणतेच दस्तऐवज नसतील
तर तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला इतर दस्तऐवज पण देऊ शकताय. आणखी एक महत्त्वाची बाब अशी की तुम्ही बेघर, देह व्यवसाय करणारे किंवा तृतीयपंथी या प्रवर्गात येत असाल आणि तुमच्याकडे वय तसंच रहिवासाचा पुरावा म्हणून कोणताच दस्तऐवज नसेल तर चिंता करू नका. अशा वेळी तुम्ही इथे दिसतोय त्या नमुन्याप्रमाणे छापलेलं किंवा हाताने लिहिलेलं आणि स्वतः स्वाक्षरी केलेलं स्वघोषणापत्रही देऊ शकताय. फक्त एक खबरदारी घ्यायची आहे, ती म्हणजे हे सगळे दस्तऐवज तुम्हाला इमेजच्या स्वरूपात म्हणजे JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्येच द्यायचे आहेत आणि प्रत्येक इमेजचा आकार 2 MB पेक्षा जास्त नसेल याची काळजी घ्यायची आहे. आता आधी खाली दिलेल्या रकान्यांमध्ये विचारल्यानुसार आपल्या बदललेल्या पत्त्यासंदर्भात आपला घर क्रमांक, शहर, गाव, टपाल कार्यालय, तालुका हा तपशील व्यवस्थित भरायचा आहे. प्रत्येक रकान्याखाली हा तपशील आपल्या प्रादेशिक भाषेत दिसतो तो तपासून घ्यायचा आणि काही चुका असतील तर लागलीच दुरुस्त करायच्या. हे झालं की मग खाली दिलेल्या सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ या पर्यायातल्या यादीतनं आपण आपल्या पत्त्याचा पुरावा म्हणून कोणता दस्तऐवज देतोय ते नमूद करायचं आहे. हा दस्तऐवज जोडण्यासाठी त्याखालीच दिलेल्या अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही फोटो काढून किंवा मोबाईल गॅलरीत सेव्ह केलेला दस्तऐवज निवडून जोडू शकता. तसे पर्याय सुद्धा आपल्याला दिसतात. आपल्या सोयीनं पर्याय निवडून पत्त्याच्या पुराव्याचा दस्तऐवज जोडून घ्या. यानंतर आपण डेट ऑफ बर्थ या पर्यायाअंतर्गत तारीख, महिना आणि वर्ष या स्वरूपात आपली जन्मतारीख लिहायची आहे. समजा आपल्याकडे नेमकी जन्मतारीख नसेल तर आपण या खालीच दिलेल्या एज या पर्यायामध्ये आपलं सध्याचं वय नमूद करू शकतो. हे झालं की सिलेक्ट डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट या पर्यायाअंतर्गत दिलेल्या यादीतनं आपण वयाचा पुरावा म्हणून कोणता दस्तऐवज जोडतोय ते नमूद करायचं आहे आणि मग दस्तऐवज जोडण्यासाठी खाली दिलेल्या अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही फोटो काढून किंवा मोबाईल गॅलरीत सेव्ह केलेला दस्तऐवज निवडून जोडू शकताय. तसे पर्याय सुद्धा आपल्याला दिसतात. आपल्या सोयीनं पर्याय निवडून वयाच्या पुराव्याचा दस्तऐवज जोडा आणि नेक्स्ट हे बटन दाबा. आता समोर आलेलं नवं पान म्हणजे एक प्रकारचं घोषणापत्र आहे. या घोषणापत्रात म्हटल्याप्रमाणे जर का तुम्ही या संपूर्ण अर्जात दिलेली माहिती खोटी असल्याचं सिद्ध झालं तर हा लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 31 नुसार दंडनीय अपराध असणार आहे याची नोंद घ्या. या सूचनेखालीच दिलेल्या रकान्यात अर्जदाराचं नाव आपोआप भरलेलं असल्याचं दिसतं. त्या खालच्या रकान्यात तुमचं ठिकाण नमूद करा आणि डन या बटनावर क्लिक करा. मग तुमच्या समोर आपण भरलेल्या अर्जाचं प्रारूप दिसतं. ते काळजीपूर्वक तपासून घ्या. अर्ज व्यवस्थित भरला असल्याची खात्री झाली की मगच तळाशी दिसत असलेलं कन्फर्म हे बटन दाबा. झाला तुमचा अर्ज दाखल. अशा रीतीनं अर्ज दाखल झाला की मग या अर्जासाठीचा संदर्भ क्रमांक असलेला संदेश आपल्याला दिसतो. हा संदर्भ क्रमांक वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थितीगती जाणून घेऊ शकता आणि त्यामुळे त्याची व्यवस्थित नोंद करून ठेवा. यासाठीचा पर्याय देखील आपल्या ॲपवरच एक्सप्लोर मधल्या वोटर सर्व्हिसेस अंतर्गत आहे. तिथला स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन हा पर्याय निवडून समोर आलेल्या पानावर आपल्या अर्जाचा संदर्भ क्रमांक आणि राज्य हा तपशील नमूद करून ट्रॅक स्टेटस या बटनावर क्लिक करून आपल्या अर्जाची स्थितीगती आपण जाणून घेऊ शकतो. पाहिलं, विद्यमान मतदार यादीतील आपल्या वैयक्तिक तपशिलात बदल किंवा दुरुस्त्या करून घेण्याची वोटर हेल्पलाईनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया किती सोपी येते. लक्षात घ्या, ही प्रक्रिया पूर्ण करणं ही आपली कर्तव्यनिष्ठ जबाबदारी आहे. या सेवेच्या माध्यमातून ती पार पाडा. इतकंच. धन्यवाद. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित.